मित्रांनो नमस्कार, मी अरविंद चव्हाण आणि तुम्ही बघता बोल भाऊ. मित्रहो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यांनी काय सांगितलं हे थोडक्यामध्ये आपण माहिती करूया. कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की पुढील 1 वर्ष सोना खरेदी करू नका, कारण हे आपण बघूया. स्पष्टपणे त्यांनी 6 घोषणा केली आणि 6 घोषणामध्ये त्यांनी सांगितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पेट्रोल डिझेल जपून वापरा. पेट्रोल आणि डिझेलामध्ये कमी आहे, कारण का विदेशामध्ये युद्ध चालू आहे, यासाठी त्यांनी सांगितले की पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की परदेशी उत्पादन खरेदी करणं बंद करा. म्हणजेच विदेशी जो आपल्या देशामध्ये येतो उत्पादन, हे तुम्ही वापरण्यासाठी बंद करा. परंतु जर विदेशातूनच जर आपल्या देशामध्ये जर त्यांनी देवाणघेवाण नाही केलं तर आपण कसं वापर करणार. परंतु कुठंतरी हे केंद्र सरकारची सुद्धा चूक आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण जर विदेशातून माल जर आपल्या देशात येत असेल, जर त्यांनी बंद केलं तर नक्कीच आपण बंद करू शकतो. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, म्हणजेच 1 वर्षापर्यंत सोनं हे खरेदी करायचं नाही. तर त्यानंतर त्यांनी नंबर 3 त्यांनी म्हटलं आहे, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी मेट्रोचे प्रवास करा, रेल्वे पार्सल पाठवा, कारचा वापर टाळा. म्हणजेच नंबर 1 त्यांनी काय म्हटलंय की डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी करा. तर डिझेल आणि पेट्रोलचे वापर जर कमी जर केले तर मित्र सगळ्याची गाडी बंद पडणार. आज प्रत्येकाने लाखो रुपये खर्च करून गाडी घेतली आहे, या गाड्यांचं काय होणार. आणि त्यांनी पुढे सुद्धा म्हटलं आहे, मेट्रोचं सफर करा. आता काही भागामध्ये मेट्रो चालत असतो, काही भागामध्ये मेट्रो चालत नसतो, तर मेट्रोचं परिपूर्ण सगळंच गोरगरीब जनता वापर करतील असं होऊच शकत नाही. तर या देशांची दिशा कुठं जात आहे हे तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा. रेल्वे पार्सल पाठवा. आता बघा, पहिले डाक विभाग होता, तर आपण डाक विभागनं पाठवत होतो, बसनं पाठवत होतो. आता डायरेक्ट रेल्वेनं म्हटलं तर अनेक जागेवर रेल्वेची सुविधा ही खूप काही कमी आहे. तर रेल्वेची सुविधा पूर्ण देशभर आहे असं नाही आणि देशभर नाही असा पण नाही, परंतु रेल्वेची पूर्तता ही देशभरामध्ये अजून पूर्णपणे झालेली नाही असं सांगायला काही हरकत नाही. तर कारचा वापर टाळा. आता त्यांनी सांगितलं कारचा वापर टाळा. अनेक लोक MIM भरतायत, अनेक लोक लोनवर घेतले आहेत. मग त्या लोकांचं काय, त्यांना जर डिझेल पेट्रोल मिळालं नाही तर त्यांनी फुकटच गाडी घरी लावून त्यांना भरावा लागेल. हे कुठंतरी मग फ्री झालं पाहिजे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय खाद्यतेलांचा वापर कमी करा. आता खाद्यतेलांचा वापर जर कमी केला तर माणूस खायचं काय. एक तर ठीक आहे, डिझेल पेट्रोलवर तुम्ही बंदी केली, आता नंतर खाद्यतेलांवर वापर कमी करा. म्हणजे खाद्यतेल सुद्धा खाण्याचं सोडा, म्हणजे तो पाणी टाकून भाजी बनवा असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं की रासायनिक खतांचा वापर निम्म्याने कमी करा आणि नैसर्गिक शेतीकडे वळा. म्हणजे ठीक आहे की रासायनिक खताकडे आपण दुर्लक्ष करा आणि नैसर्गिक शेतीकडे वळा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की परदेशी ब्रँडेड उत्पादने वापरू नका. जर परदेशातून जर आपल्या देशामध्ये नाही आलं तर वापरण्यासाठी काही हरकत नाही, कारण जर परदेशातून तुम्ही जर बोलत असाल तर जनता वापरू शकतात. जर परदेशातून तुम्ही बंदी घातली की आपल्या देशामध्ये साहित्य आणण्यासाठी, तर नक्कीच जनता वापरणार नाही. तर मित्रांनो, पंतप्रधान मोदी साहेबांनी हे पुढील 1 वर्षासाठी एवढे नियम त्यांनी सांगितले आहे. तर यावर तुमचं मत काय हे नक्कीच आमच्या बोल भाऊ या युट्यूब चॅनलला नक्कीच कळवा. तोपर्यंत नमस्कार.